पण मी तिकडे जसा गेलो तिकडे बाबा नव्हते. मी सगळीकडे शोधलं बाबांना. बाबा काय झालं? बाबाच्या नळात पाणी येत नाही. अहो माझे बाबा हरवलेत. काय? अच्छा एक काम करा, शांत व्हा, काळजी करू नका, बाबा सापडतील. फक्त तुमच्याकडे एखादा कुठला बाबाचा फोटो असेल तो सोबत घे. रिपोर्टर बाबा कुठंच नाही भेटले. आता मार्केट शोधून झालं. ते बाबा लय वैताग आलं रे. आयला काय कुत्रासारखं त्या मार्केट मध्ये शोधतो आपण. मी इकडे जाऊ. हा तू इकडे जातो ना. चालू बाबा भेटले तर मला फोन कर. चालेल चालेल. चा काका पोलीस चौकी हीच का? अरे ही काय पोलीस चौकी दिसतोय का तुला? मग काय? अरे पोलीस चौकी पुढे. किती लांब आहे? अरे 5 मिनिटात पोहोचशील. बरं ठीक आहे. हे इकडे बोल, काय काम होतं? तुम्हाला काय सांगू मी? जे काय सांगितलं पोलीस स्टेशनला सांगेन मी. हे थांब, म्हणजे तुम्हाला ओळखलं नाही का? तुम्हाला ओळखला? तुम्ही कोण? सलमान खान का शाहरुख खान का माझे नातेवाईक? ओ तुमच्याशी बोलतोय मी. अरे तुला जी मदत हवी ती मी करू शकतो. ओ काका मी जे काय सांगायचे ना ते पोलिसांना सांगेन, तुम्हाला नाही. अरे तुला कळत कसं नाही? मीच पोलीस आहे. ए काय बघतोय? तुम्ही पोलीस आहात? मग तुमचे कपडे कुठे? हे काय घातलेत? अहो तसं नाही, पोलिसांचे कपडे कुठे आहेत? अच्छा असं होय. अरे बाळा मी आताच चाललोय ड्युटीवर. पोलीस स्टेशनला गेलो का कपडे बदलेन. म्हणजे तुम्ही तुमचे कपडे नाही घेऊन जात? अरे आधी घेऊन जायचो, पण एकदा ना एका चोराने माझी वर्दीच चोरली. अच्छा म्हणजे तुम्हीच ते लाच करणारे पोलीस का? ए काय बोलतोय तू आणि कोणाशी बोलतोय? कळतंय का तुला? नाही, थांब आता मी नाही केलं. थांब आता तुला दाखवतो. तुला आतच टाकतो. थांब आता तुला आतच रिपोर्टर. हो काका कशाला त्याला उगाच त्रास देता? हो लहान आहे तो. अरे तुम्ही हात कोण आणि कशाला त्याला त्रास देता उगाच? नाही मग काय? अरे घाबरे तू. अहो रिपोर्टर, अहो हेच ते लाच करणारे पोलीस आहेत ज्यांची वर्दी त्या चोराने चोरली होती. काय? हो मग मी तेच सांगतोय मग. अरे म्हणजे तुम्ही त्या चोराला ओळखता? तुम्ही थांबा रे, तुम्हाला दोघांना आता हात टाकतो. तुम्ही त्या चोराच्या साथीदार आहेत का? नाही नाही इन्स्पेक्टर साहेब आम्ही त्या चोरा साथीदार नाही हो. आम्ही त्या चोराला पकडतोय. नाही मग काय? असं खोटं बोलून मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला दोघांना थांबा, हातच टाकतो आता. नको. ठीक आहे टाकात. आम्ही पण जाऊ पुढे सांगू की तुम्ही त्या चोराकडून लाच घेतली म्हणून त्या चोराने तुमची वर्दी चोरली. अरे पिक्चर बघत नाही का तुम्ही? अदालत सबूत मागते, सबूत. अरे सबूत क्या मानते है? हमरे पास तो आपका इंटरव्यू शूट केले हुआ. वही आम्ही पोलीस स्टेशनला दाखवीन. आम्ही तो बघा मग काय होतं ते. अरे ते व्हिडिओ कशाला दाखवता? जे काय ते देवाणघेवाण करून सोडून टाकू ना. ठीक आहे आम्ही तुमची क्लिप डिलीट करू, पण त्याआधी तुम्हाला आमची मदत करावी लागेल. कसली मदत? अहो माझ्या बाबाला हरवले, त्यांना शोधायचंय. बाबा तुम्हाला कोणावर संशय? सिंगीचं राहू द्या, पण मी तुम्हाला काय सांगतो ऐका. मला तुमच्या मदतीची गरज आहे. या संताला गायब करायचं आहे मला. त्याला कसं गायब करायचं आपण घरी गेलो विचार करू. हा तो मोतीराम उष्टे आहे ना आमच्या गावचा, त्यांनी माझ्या बाबाला धमकी दिलेली गायब करून म्हणून. बहुतेक त्यांनीच नेला असेल. मोतीराम उष्टे म्हणजे तो गावचा पुढारी का? हा आमच्या गावचा, वाकस गावचा. तेच ठीक आहे मी करतोय तुम्हाला मदत, पण आपलं जे काही ठरलंय ते विसरायचं नाही. नाही अजिबात नाही. मी पोलीस स्टेशनला एक फोन करून सांगतो. सांगा लवकर. हॅलो शिंदे साहेब. हा मी आज का पोलीस चौकीला येत नाही. हा जरा मोतीराम उष्टेंच्या घरी जातोय. इलेक्शनचं काम आहे. हा ठीक आहे. ओ काका झाला का कॉल? अरे गण्या टिबल सीट कुठे उत्तर खाली. नाही आपण गाडीवर जाऊ. गण्या मी एक काम करा, ओ रिपोर्टर गाडी राहू दे इथं. आपण टिबल सीट जाऊ, त्या पोलिसांची पण नोकरी जायची फुकट. हा चला तुम्ही चला नाही तर तुम्ही पळाल. तुम्ही जा पुढे, आम्ही गाडी ढकलत आणतो.
आम्हाला काही समस्या नाहीत, या तुम्ही. हा काय प्रॉब्लेम आहे सांगितलं ना आम्हाला. इन्स्पेक्टर तुम्ही? हो आम्ही, आणि सोबत रिपोर्टर आणि गण्या सुद्धा. थांबा ये. हो इन्स्पेक्टर, कोणाला बघा माझ्या घरी घेऊन येत आहे? तुम्हाला माहितीये ना कोण आहे मी? हो कॉन्स्टेबल काका, ए आपलं इन्स्पेक्टर काका. यांना हे कोण आहे हेच माहिती नाही. हो इन्स्पेक्टर, या गाण्याला आधी बाहेर काढा. आणि तुम्ही इथे कशाला आलात ते सांगा आधी. हे विचारणारे तुम्ही कोण? आमचे काका की मामा? हा सांगा ना, काका की मामा? एक काम कर, तूच विचार, मी जातो. नाही तुम्ही थांबा, मी बसतो आपल्या गप्प बसतो. तू काय बोलतो बघा ना. तर मिस्टर गोटीराम. हो इन्स्पेक्टर साहेब, गोटी नाही हो, मोती मोती. अरे हा तेच ते. गोटी काय आणि मोती काय, दिसायला दोन्ही गोलच. आपण दोघांचा रंग तर वेगवेगळा ना. हा, तेच तर बोललो ना मी. रिपोर्टर बरं बोलतात ते. तुमचे फालतू बडबड बंद करा आणि मुद्द्याचं बोला. नाहीतर इन्स्पेक्टर तुमची नोकरी गेलीच समजायचा. हा साहेब, चालेल चालेल. हो इन्स्पेक्टर, एवढं घाबरलात? मला वाटलं आता बोलाल. ये नौकरी किसी के बाप की जागीर नहीं है जो किसी के कहने पे चली जाए. हाय. त्यांना असं का बोलत जाऊ नको. ते चिडून निघून गेले ना तर आपल्याला त्यांची मदत नाही भेटणार, कळलं? सॉरी साहेब, तुमचं चालू द्या, आम्ही थांबतो इकडे. काय काम आणि कसलं काम मला नक्की सांगाल का? काय चाललंय हे? वा मोती शेठ वा. हे म्हणजे काकेत कळसा आणि गावाला वळसा असं झालं. हो इन्स्पेक्टर साहेब, अहो नको त्या ठिकाणी नको त्या म्हणे कुठं वापरताय? अहो जे विचारायचं तर डायरेक्ट विचारा ना. काय झालं लवकर सांगा. लोकांच्या भजीत आली पार. जाऊ दे. बरं मिस्टर मोतीराम, तुमची आणि संतोष करकडे यांची भांडणं झाली होती का? हो झाली होती. आणि तुम्ही त्यांना गायब म्हणजे किडनॅप करण्याची धमकी दिली होती का? हे गल्या काय तुला झाला भोंगा बसरायला? अहो तो इन्स्पेक्टर बघा ना काय बोलतोय. माझ्या बाबा किडनॅप आणणार. अरे किडनॅप नाही रे ते, किडनॅप 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 म्हणजे अपहरण अपहरण. माझ्या बाबाचे कपडे कशाला काढणार आता? अरे गण्या तू शांतो शांतो. अपहरण म्हणजे ते पिक्चर मध्ये बघ, गाडी टाकून पळून घेऊन जातात आणि नंतर पैसे मागायला फोन करतात, ते अपहरण, कळलं? असं काय? हो मला नव्हतं माहिती. हो झाली तुमची फालतूगिरी. आता गप्प बसाल तुम्ही. पुढचं काम करू? हो. तर मिस्टर उघडे, आपलं उष्टे, गण्याच्या बाबाच्या अपहरणा प्रकरणी संशयित आरोपी म्हणून मी तुम्हाला पोलीस स्टेशनला न्यायला आलो. मी काहीच नाही केलंय, हे सगळं खोट आहे. ते सगळं पोलीस स्टेशनला जाऊन सांगायचं. चला चला. डॅडी, हा सगळा काय प्रकार आहे? हा प्रकार नाही, तुझ्या बापाचे प्रताप आहेत. चला आतमध्ये जाऊन बोलूया. तुझ्या बापावर गण्याच्या बापाला किडनॅप केल्याचा आरोप आहे. असं होऊच शकत नाही, कारण गण्याच्या बाबाला माझे डॅडी पळूच शकत नाही. ते शोधायचं काम माझं आहे, तुझं नाही. मी कुठे बोललो माझं आहे? मी फक्त एवढंच म्हणालो, माझे डॅडी असं करूच शकत नाही. मोतीराम शेठ, तुमचा मुलगा असं काय बोलतोय? हो इन्स्पेक्टर साहेब, तो त्याचा जेनरिक प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्याचं फक्त बोलणं ऐका, सूर नका ऐकू, कळलं? तुम्ही कसं सांगू शकता की संतोष करकडे यांना तुमच्या डॅडीने किडनॅप केलं नाही? हम बोलते हैं तो सबूत के साथ बोलते हैं. हमने हमारी कानों से देखा है. हमने हमारी आंखों से देखा है. क्या देखा? एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है. बंद करा. इथे काय पिक्चर चाललाय? हो चिरंजीव, इथे माझा जीव टांगणीला लागलाय आणि तुमची काय फालतूगिरी चालू आहे? डोंट वरी डॅडी, मैं हूं ना. ए, झाला का तुमचा फिल्मी ड्रामा? ए भाई, तू सांगतो का काय ते? का घेऊन जाऊ मोतीराम साहेबांना संशयित आरोपी म्हणून? साहेब, गण्याच्या बाबाला माझ्या डॅडींनी किडनॅप नाही केलंय, तर गावात चोर आलेला त्यांनी किडनॅप केलंय.
अरे चोर काय, किडनॅप काय, डोक्याची पार काशी झाली आहे. तुम्ही सगळे चला पोलीस स्टेशनला, तुम्हाला सगळ्यांना आत टाकतो. नाही हो, एवढा लावून कुठं जात आहे? आता या गण्याच्या बाबाचा मॅटर सॉल्व्ह करू, नंतर चोराचं काय ते बघू. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे चोराला. गावाबाहेर एक दुचाकी उभी होती, तिला आणि सोबत गण्याच्या बाबाला घेऊन चोर पळाला. दुचाकी सफेद रंगाची होती का? हो, सफेद रंगाचीच होती. आईला तर चोराच्या. तरी गण्या तुला बोललो होतो गाडी इथे लावायला नको, तर बोलतो की बिंदास ठेवा. आता येणार ना चोर घेऊन गाडी माझी. अहो गाडी महत्वाची की बाबा? बाबा एकदा सापडू दे, मग तुम्हाला ना लाकडाची वाफेवर चालणारी गाडीच बनवायला सांगतो बाबांना, मग बसा चालवत. इन्स्पेक्टर साहेब, मला वाटतं या रिपोर्टरचाच हात आहे बाबांना किडनॅप करायला. तर तो चोर यांचीच गाडी घेऊन कसा पळाला असता? हो, काहीतरी काय बोलता तुम्ही हो? असं असतं तर मी इकडे तुमच्या समोर गाण्याला मदत करायला कशाला आलो असतो मी? अहो साहेब, चोराला पकडायला नाही, आम्ही जाम मदत केली, असं नाही करणार. अरे नक्की काय बोलताय तुम्ही? कधी बोलताय चोराला पकडला, कधी बोलताय चोराने बापाला किडनॅप केलंय. मला नक्की काय ते सांगा, नाही तर माझ्या किडनीत हार्ट अटॅक येईल. अहो साहेब, किडनीने हार्ट वेगळा असतो ना. अरे पण तुमचा गोंधळ बघून माझ्या किडनीत हार्ट अटॅक येण्याची वेळ आली. हो इन्स्पेक्टर साहेब, ते चोराचं राहू द्या बाजूला आणि त्या खरकटीला शोधूया आपण. बरं मिस्टर रिपोर्टर, मला नक्की सांगा, तुम्ही खरंच रिपोर्टर आहात का उगाच हा माईक घेऊन फिरता? म्हणजे मला तुमच्यावर संशय आहे की तुम्ही त्या चोराला मिळालेले आहात. अहो नाही, अहो ते खरोखरचे रिपोर्टर आहेत, मी त्यांना बघितलं ना दोनदा टीव्हीवर. अहो ती भाजी झाली महाग आणि गावात शिरला चोर, ही बातमी यांनीच दिलेली, मी स्वतः बघितलंय. हो नाहीतर काय. अच्छा, मग तुमचा न्यूज आयडी दाखवा. हा बघा, हा माझा आयडिया बघितला. अजून काय? हा आयडी तुमचा आहे. मग हा आयडी कुणाचा आहे? हा आयडी तुझ्याकडे कसं कळाला? तर मिस्टर रिपोर्टर, सॉरी मिस्टर रॉ एजंट. एजंट नक्की काय ते सांगा, तुम्ही या गावात कशासाठी आलेला? हो, मी एक रॉ एजंट आहे आणि आम्हाला भारत सरकारसाठी गुप्त पद्धतीने काम करावं लागतं. त्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी सुद्धा करावी लागते. तसाच मी सतर्क न्यूज मध्ये कामाला सुद्धा लागलो आणि हो, गावच्या समस्या जाणून घेण्यासाठी इकडे आलो. आणि इकडे आलो तो पहिला चोर आणि नंतर संतोष खरकडे यांच्या किडनॅपिंग मध्ये अडकलो. आता एवढे मोठे रॉ एजंट तुमच्याकडे असताना माझी काय गरज? काय हो? नको, गरज आहे आम्हाला तुमची, कारण आम्हाला जोवर मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला गुप्त राहावं लागतं. आणि इथे जमलेल्या सगळ्यांना सांगतो मी की यापुढे माझी खरी ओळख ही एक रिपोर्टर हीच राहील. कळलं सगळ्यांना? हो समजलं. बरं मी काय सांगतोय, आपण चला चोराला शोधायला जाऊ. तो चोर एकदा भेटू दे मला, त्याच्या डोक्यात फोडतो मी बरोबर. कन्या, आपण एक काम करायचं, संतोष खरेड्यांचा फोटो सगळीकडे लावायचा आणि त्या फोटो खाली गाण्याचा नंबर द्यायचा. नाही, माझ्या घरचा ऍड्रेस टाक. ठीक आहे, फोटो खाली गाण्याचा ऍड्रेस टाकायचा. जरी बाबा कोणा सापडलं ते डायरेक्ट गाण्याच्या घरी आणून सोडतील ते. बरोबर. ठीक आहे, आपण निघूया. चला. ओके चला बाबा, गणपती बाप्पा मोरया. चला. चिरंजीव, तुम्ही पण जा आणि त्या संताला शोधून काढा. तुम्ही इथेच थांबा डॅडी, आम्ही जातो आणि चोराला पकडून आणतो. तोवर तुम्ही करा काहीतरी.